असावा असं प्रत्येक गृहिणीला वाटत असतं, पण त्यासाठी कष्टही खूप करावे लागतात असं काही जणांना वाटतं. पण इथे खूप जास्त कष्ट न करता काही गोष्टी नियमित आणि जेव्हाच्या तेव्हा केल्या की मग अशा कामाचा एकदम लोड येत नाही. आणि त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी सातत्याने घेतली की मग आपला किचन ओटा नेहमीच क्लीन आणि नीटनेटका राहतो. बरेचदा गॅसवर आपण चहा ठेवतो, दूध ठेवतो किंवा भात ठेवतो, तेव्हा अशा प्रकारे भाताची प्याज किंवा चहा किंवा दूध अशा प्रकारे ओतू जातं आणि मग आपण तिथे कंटाळा करतो की राहू देत, आपण नंतर क्लीन करू. आणि तेव्हा नेमकं काय होतं, हे जे डाग पडलेले असतात हे किचन ओट्यावरती तसेच घट्ट होतात आणि नंतर मग जेव्हा आपण क्लीन करायला जातो तेव्हा हे घट्ट झालेले असतात, त्यामुळे आपल्याला हे खूप जास्त घासून काढावे लागतात. तर इथे जर आपण हे डाग जेव्हाच्या तेव्हा क्लीन केले तर आपल्याला नंतर जास्त लोड येत नाही आणि आपला किचन ओटा सुद्धा अगदी क्लीन आणि व्यवस्थित राहतो. जर तुमच्याकडे क्षारयुक्त पाणी येत असेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही नियमित ओटा क्लीन करत असाल तर हे जे पाणी आहे ते ओट्यावरती अजिबात साचू द्यायचं नाही. म्हणजे हे पाणी ओट्यावरती पडलंय आणि ते तिथेच सुकलंय असं होऊ द्यायचं नाही. कारण जर असं झालं हे पाणी तर सुकून जातं पण त्यातले जे क्षार आहेत ते ओट्यावरती तसेच राहतात आणि आपला किचन ओटा मग थोड्या वेळाने पांढरा दिसायला लागतो. त्यामुळे ओट्यावरती जे पाणी आहे ते एखाद्या वायपरने किंवा स्पंज वाईपने किंवा कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं. ओट्यावरती अजिबात पाणी साचू द्यायचं नाही. आपल्याला रोज स्वयंपाक करत असताना टोमॅटो, कांदे, भाज्या हे तर लागतच असतात आणि त्या आपण ओट्यावरती अशा प्रकारे चिरत असतो की कांद्यांची सालं, टोमॅटोच्या बिया किंवा भाज्यांची देठं अशाच पद्धतीने आपण ओट्यावरती ठेवून देतो. आणि तेव्हा काय होतं, याच्यामधला जो चिकटपणा आहे तो ओट्यावरती तसाच चिकटून राहतो आणि नंतर मग आपल्याला ते क्लीन करायला खूप वेळ जातो आणि ओटा सुद्धा आपला खूप खराब आणि घाण असा दिसतो. त्यापेक्षा अशा प्रकारची एखादी छोटीशी टोपली घ्या किंवा जाळी घ्या आणि त्याच्यामध्ये जे काही वेस्टेज असेल ते अशा पद्धतीने टाका, जेणेकरून तुमचा किचन ओटा घाण होणार नाही आणि तुमचा क्लिनिंग साठीचा वेळ सुद्धा वाचेल. कोणताही ऍसिडिक पदार्थ आणि आपला किचन ओटा एकमेकांच्या संपर्कात येऊ द्यायचा नाही. जर ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या संपर्कात आल्या तर आपला किचन ओटा पांढरा पडू शकतो आणि किचन ओट्यावरती पांढरे डाग पडू शकतात. त्यामुळे लिंबू, चिंच यासारखे ऍसिडिक पदार्थ चिरत असताना नेहमी अशा प्रकारची खाली प्लेट घ्या किंवा मग चॉपिंग बोर्ड घ्या. तर आजकाल सोयीचं जातं म्हणून किंवा ओट्यावरती जागा कमी असते म्हणून आपण परातीऐवजी अशा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या टोपलीमध्ये पीठ चाळण्यासाठी घेतो. पण याच्यामध्ये पीठ चाळत असताना त्या टोपलीमध्ये कमी आणि ओट्यावरती जास्त पीठ सांडतं आणि मग हे पीठ साफ करण्यामध्येच आपला पुरेसा वेळ निघून जातो. तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम आपल्यासोबत होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर हे पीठ चाळत असताना एखाद्या ग्लासमध्ये अशा प्रकारे हे पीठ घ्या. ग्लास चाळणीवरती अशा प्रकारे उलटा टाका आणि आता चाळण न हलवता फक्त अलगद असा ग्लास फिरवायचा आणि ते बघू शकता चाळणीतून व्यवस्थित असं पीठ बरोबर पातेल्यामध्ये पडत आहे. इकडे तिकडे किंवा ओट्यावरती अजिबात पीठ पडत नाही आणि आपला ओटा नीटनेटका आणि क्लीन राहतो. पीठ सुद्धा वाया जात नाही. पीठ चाळून झाल्यानंतर सुद्धा जेव्हा हे पीठ आपण मळण्यासाठी घेतो किंवा या पिठाच्या चपाती लाटण्यासाठी किंवा भाकरी थापण्यासाठी घेतो तेव्हा या पोलपटाखाली किंवा त्या भांड्याखाली अशा प्रकारचे एखादं कापड टाकायचं, जेणेकरून आपण जेव्हा भाकरी भाजत असतो किंवा चपाती लाटत असतो तेव्हा जे आजूबाजूला पीठ पडत असतं ते किचन ओट्यावरती न पडता या कापडावरती पडेल आणि जेव्हा हे कापड आपण बाजूला काढू तेव्हा आपला किचन ओटा अगदी नीटनेटका आणि क्लीन असेल. त्याचबरोबर दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी डेटॉलच्या पाण्याने किंवा मग फिनाईलच्या पाण्याने आपला किचन ओटा व्यवस्थित असा पुसून घ्यायचा. कारण आपण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा त्या किचन ओट्यावरती झुरळं, मुंग्या, चिलटं अशी आपल्याला फिरताना दिसत असतात आणि ही सगळी आपला किचन ओटा खराब करत असतात. मग अशा वेळी आपल्या किचन ओट्याला डेटॉलचा वास किंवा फिनाईलचा वास येत असेल तर किचन ओट्यावरती झुरळं, चिलटं, मुंग्या हे फिरकणार सुद्धा नाहीत आणि आपला किचन ओटा नीटनेटका आणि क्लीन राहील.
त्यानंतर किचनमधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपले किचन टॉवेल्स. तर बरेचदा किचनवरती पाणी, चिकट डाग हे पडलेले असतात आणि ते आपण ह्या किचन टॉवेल्सने आपण क्लीन करत असतो. तेव्हा हे किचन टॉवेल जे आहे ते चिकट होतात आणि हे जर वारंवार आपण तसेच वापरत राहिलो तर आपला किचन ओटा पुन्हा चिकट होतो आणि खूप खराब होतो. आणि म्हणूनच जर किचन ओट्याची स्वच्छता आपल्याला मेंटेन ठेवायची असेल तर हे किचन टॉवेल वेळच्या वेळी क्लीन केले गेलेच पाहिजेत. स्वयंपाकघरामध्ये काम करत असताना या छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण नियमित काळजी घेतली तर आपला किचन ओटा कधीच खराब होणार नाही आणि त्याचबरोबर क्लिनिंगसाठी लागणारा खूप सारा वेळ सुद्धा वाचून जाईल. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.